आजचा प्रश्न आहे कागद मापनाच्या एकका संदर्भात। तर प्रश्न आहे 40 दस्ते कागद 35 मुलांना समान वाटले तर प्रत्येकाला किती कागद मिळतील व किती कागद उरतील। तर तुम्हाला असे प्रश्न जसे की दस्ते, एकूण डझन कागद किंवा त्याचे ग्रोस आणि रिम अशा रिलेटेड जर क्वेश्चन असतील तर आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की दस्ते, एक दस्ता म्हणजे किती, एक रिम म्हणजे किती, एक ग्रोस म्हणजे किती, डझन म्हणजे किती आणि ते कशा पद्धतीने अनेकातून एकाचं उत्तर कसं काढायचं आणि एकामधून अनेकांचं उत्तर कसं काढायचं, तर ह्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे। ती व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन पहा, तुमची ही जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर होऊन जाईल। तर आता पाहूयात आपलं उदाहरण काय दिलेलं आहे। तर 40 दस्ते कागद 35 मुलांना वाटले। आधी तुम्हाला हे माहिती हवं की एक दस्ता म्हणजे किती कागद। एका दस्त्यामध्ये असतात 24 कागद, तर 40 दस्त्यांची किंमत किती येईल किंवा किती कागद येईल 40 दस्त्यांमध्ये। तर इथं आपल्याला काय करावं लागेल, तर 40 आपल्याला दस्ते काढायचे आहेत, म्हणजे एका कागदाची किंमत जर 24 असेल तर 40 कागदांची किती, यासाठी आपण या दोघांचा गुणाकार करणार आहे। गुणाकार आपल्याला मिळणार आहे 960 कागद। तर आता एकूण 960 कागद झालेले आहेत आणि आपल्याला ते 35 मुलांना समान वाटायचे। समान वाटायचे म्हणजेच काय करायचंय आपल्याला, तर अनेकांमधून एकाची किंमत काढायची असेल त्यावेळी आपण काय करतो, भागाकार ही क्रिया करतो आणि जर 35 ने याला भागलं तर उत्तर काय येईल तर पाहूयात। तर हा जो भागाकार आहे तर तो आधी आपण 5 ने भागून पाहूयात। इथे आला 7, इथे आला 5 एके 5, 4 उरले, 5 9 45, 1 उरला, 5 दुने 10। ठीक आहे, आता इथं जो भागाकार करणार आहे तर पहा, हा भागाकार मी अशा पद्धतीने करणार आहे कारण की तुम्हाला तो व्यवस्थित समजावा। 7 ने 19 ला भाग दिला, वरतून घेतला 2 झाले 52, साताच्या पाडामध्ये 52 नाही, त्यापेक्षा छोटी संख्या आहे ती 49। 49 जर याच्यामधून मायनस केलं तर उत्तर किती मिळतंय तुम्हाला 3। तर आता इथं जर तुम्ही पाहिलं तर भागाकार किती आलेला आहे 27, तर तुम्ही डायरेक्टली उत्तर 27 मिळतील, पण इथं 15 उरतील असं दिलंय आणि आपल्याला इथं बाकी 3 उरलेली आहे। मग तुम्ही असं म्हणू शकता की इथं 3 उरतील असं लिहायला पाहिजे होतं, पण आपण जर ह्याचा पडताळा करून पाहिला तर उत्तराची किंमत आपल्याला 27 मिळाली। एका मुलाला 27 कागद जर वाटले तर 35 मुलांना किती वाटावे लागतील, जर तुम्ही या दोघांचा गुणाकार केला तर उत्तर तुम्हाला काय मिळतं 45। 945 हा त्याचा काय येत आहे, गुणाकार येत आहे आणि 945 जर गुणाकार येत आहे, आपल्याला जर पाहिलं आपण एकूण कागद आपल्याकडे किती होते 960, 960 मधून जर 945 मायनस केलंय तर उत्तर आपल्याला काय मिळेल तर 15। तर असा जर तुम्ही पडताळा करून पाहिलं तर तुम्हाला बरोबर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर मिळणार आहे। पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल तुमचं की 27 कागद त्यांना काय करतील मिळतील आणि उरतील किती तर 15 कागद। तर हे एक्झाम्पल अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे। आता ठीक आहे, इथे डायरेक्टली तुम्हाला 27 हा पर्याय होता म्हणून तुम्ही डायरेक्ट टिक करू शकत होता, पण 27 जर चौघांमध्ये आला असता आणि जर उरलेली किंमत वेगळी असती